माऊली रामकृष्ण हरी. तुम्हाला मी आता काही गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो आणि मी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असतात या गोष्टी या फायद्याच्या असतात बऱ्याच लोकांसाठी. तर आता नाचणीची भाकरी कुणी खायची? म्हणजे आजकाल बघा गहू, बरीच लोक गहू म्हणजे चपाती तसं बघायला गेलं तर पंजाबी अन्नधान्य आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचा, तर गहू आपण खूप प्रमाणात खातो, बटाटे आपण खूप प्रमाणात खातो. म्हणजे माणसं आजारी पडण्यामागची कारणं जर तुम्ही अभ्यासली तर बऱ्याच गोष्टीचा विचार हा करावा लागतो आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही उपायसुद्धा सांगणार आहे. तुम्ही घरामध्ये घरगुती म्हणजे घरातील जे काही स्वयंपाकगृहातील वस्तू असतात, या वस्तू म्हणजे आहार हेच औषध, तसं बघायला गेलं तर आहार हेच औषध असं गृहीत धरून बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेलाच औषधं घेतली पाहिजेत असं बिलकुल नसतं. तुम्ही म्हणताल की आता आम्हाला औषधच प्रत्येक वेळेला पाहिजे आणि आयुर्वेदामध्ये औषधं दरवेळेला घेतली पाहिजेत, किंवा आता डायबिटीज झाला आहे म्हणजे औषधं दर दिवशी घेतली पाहिजे, ब्लड प्रेशर झाला आहे औषधं दरवर्षी घेतली पाहिजे, दर दिवशी घेतलं पाहिजे, हे जे काही संकल्पना आहे ही संकल्पना आयुर्वेदात मान्य नाही. आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हणून प्रकार सांगितलेला आहे, आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या म्हणून प्रकार सांगितलेला आहे. म्हणजे दिनचर्येमध्ये तुम्ही कशा पद्धतीने राहायचं, कशा पद्धतीने जीवन जगायचं, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना, वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागणार नाही. नाचणीची भाकरी या लोकांनी खावा. नाचणीची भाकरी, नाचणीच्या भाकरीबद्दल बरेच मतप्रवाह आहेत. नाचणीची भाकरी बघा, आजही डोंगरवाड्यामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये मी एक व्हिडिओ बघितलेला काल. म्हणजे तुमच्या 10 चपातीचा कस एक नाचणीची भाकरी करून देते, असं एक वयोवृद्ध महिला ती सांगत होती. मला आश्चर्य वाटलं, मी तो व्हिडिओ पूर्ण बघितला. म्हणजे आश्चर्यचकित घटना म्हणजे कसाच्या बाबतीत. म्हणजे आपण बघा, म्हणजे आजही बघा डोंगरदऱ्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात त्या आजही काटक आहेत, आजही त्यांची शरीरयष्टी मजबूत आहे, आजही कुठल्या आजारांना त्यांना सामोरे जावं लागत नाही. यामागचं कारण जर बघितलं तर त्यामागचं कारण महत्त्वाचं असं आहे की ती लोक बऱ्याच गोष्टी ह्या फायद्याच्या, म्हणजे बघा, गावरान धनधान्य स्वीकार करतात, नंबर 1. नंबर 2, ती लोक हायब्रिडचा जो काय आपण तांदूळ, प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड, धनधान्यामध्ये हायब्रिड, तुमच्या भाजीपाल्यामध्ये हायब्रिड, रासायनिक खतांचा अतिरेक वापर, केमिकलचा अतिरेक वापर, आणि पाणीसुद्धा आता बघा बऱ्याच ठिकाणी, आता आमच्याकडे नदी आहे, नदीत थोडंसं दूषित पाणी झालेलं आहे, तेच पाणी वापरून वेगवेगळ्या भाजी केल्या जातात आणि भाजी केल्या की साहजिकच मग त्या मुळापासूनच म्हणजे गडबड होऊन जाते. म्हणजे पाणीसुद्धा नैसर्गिक पाहिजे, पाणीसुद्धा चांगलं पाहिजे, पाणीसुद्धा प्रवाही पाहिजे. हे नैसर्गिक पाणी, हे प्रवाहीयुक्त पाणी, हे तुमच्या बऱ्याच तक्रारी या कमी करणार आहे. तर आता नाचणीच्या भाकरीचा तुम्हाला उपयोग मी सांगणार आहे. तुम्ही जेवण करताना नाचणीची भाकरी सेवन करावी असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. नाचणीची भाकरी, नाचणीच्या भाकरीचे फायदे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. काय करायचं, ज्यांना सोरायसिस त्रास असतो, सोरायसिस त्रासामध्ये बघा खूप अशी लस जाते, आणि लस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खाज आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये क्लेद असं सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी तुमचा क्लेद भरपूर होतो त्या ठिकाणच्या जखमा ह्या लवकर बऱ्या होत नाहीत. आणि या क्लेदकारक जखमा जर तुम्हाला लवकर भरायच्या असतील तर नाचणीची भाकरी सेवन करायची. ही क्लेद शोषून घेते. पण नाचणीची भाकरी थोडी कोरडी लागते. मग अशा वेळेला काय करायचं, नाचणीच्या भाकरीला थोडं वरून तूप आणि खालून तूप लावायचं. तर सोरायसिसवरती तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट असा आराम हा मिळणार आहे. नाचणीच्या भाकरी त्यांनी सेवन करायची. गँग्रीन झाला असेल, आजकाल बघा गँग्रीनच्या समस्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. डायबिटीस बरा होत नाही, जखमा कसल्या बऱ्या होत नाहीत, आणि या डायबिटीस जखमा बऱ्या न झाल्यामुळं गँग्रीन होतो. हा गँग्रीन झाल्यामुळं वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. मग कसं असतं, पाय तोडावा लागतो, हात तोडावा लागतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी, म्हणजे गुंतागुंतीच्या समस्या होतात. तर गँग्रीन असेल तर त्या नाचणीच्या भाकरीबरोबर ही भाजी खावी.
कुठली भाजी? दुधी भोपळ्याची भाजी, पडवळाची भाजी, कारल्याची भाजी, पोपट्याची भाजी, घोसावळ्याची भाजी. या भाज्या ह्या तुमच्या गँग्रीनचा त्रास असेल तर त्या गँग्रीनचा त्रास कमी करत असतात. नेहमीची येतो पावसाळा अशी जी काही म्हण आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला पावसाळ्यामध्ये आला की वेगवेगळे त्रास चालू होतात. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या वेळेला वेगवेगळ्या आता बघा काही लोकांना ह्या दिवसामध्ये मुतखड्याचा त्रास भयंकर असतो. आम्हाला म्हणतात लोक, मुतखड्यासाठी आम्हाला घरगुती उपाय सांगा. मुतखडा बरा झाला पाहिजे, मुतखडा त्रासांनी आम्ही वैतागलेलो आहोत. तर या मुतखड्यावरती मी काही उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मुतखडा हा अत्यंत त्रासदायक प्रकार आहे. ज्याला त्रास होतो, ज्याला क्लेश होतात त्यांना कळतं की मुतखड्याचे त्रास किती असतात. तर मुतखडा हा त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टी सांगतो आणि काही घरगुती उपाय सुद्धा सांगतो. मुतखड्याचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी पालकाची भाजी सेवन करायची नाही. पालकचं सेवन करताय तुम्हाला मुतखड्याचा त्रास वाढेल. अशा लोकांनी चहा बिलकुल सेवन करायचा नाही. चहा सेवन करताय तुम्हाला त्रास 100% वाढणार. अशा लोकांनी खारी, बिस्किट, टोच हे आहारातून पूर्णतः बंद करायचं. अशा लोकांनी म्हणजे ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्या लोकांनी ज्यांच्यामध्ये बियाचे पदार्थ आहेत, बियाचे पदार्थ म्हणलं की वांग आलं, तुमचं टोमॅटो आलं, वांग, टोमॅटो याच्या बिया या काढून टाकायच्या, भेंडी काढून टाकायचं, काकडी, लोक म्हणतात काकडी खाल्ल्यानंतर आमच्या मुतखडा पडून जातो. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. तर मुतखड्यावरती तुम्ही काकडी वगैरे काय सेवन करू नका. भरपूर काय खारवलेले असे पदार्थ असतात, तिखटा मिठाचं, असं जरी खाल्लं तर तुम्हाला त्या मुतखड्याचा त्रास हा होत असतो. तर मुतखड्यावरती लघवी अडवू नये, मुतखड्यावरती संडास अडवू नये. मुतखडा आजार तुम्ही जर बघितलं तर बघा, बऱ्याच लोकांना विचार केला ना, मुतखडा आजार बघितला तर बरीच लोक बघा ड्रायव्हर मंडळी असतात, त्यांना एक थोडंसं हे असतं की बाबा एक तासाभरामध्ये आपल्याला ठराविक अंतरा ठिकाणी जायचं आहे, म्हणजे एक टार्गेट असतं ड्रायव्हर मंडळींना. आणि लघवी अडवली जाते, संडास अडवली जाते. त्यांना मुतखडा आजार आणि मुळव्याध आजार ड्रायव्हर मंडळींना जास्त होतो. नंबर 2, घरातले जे काही गृहिणी असतात, सकाळ डबा द्यायची गडबड असते. जे घरातले जे काही करते मुलं किंवा त्यांचे मिस्टर असतील, बाहेर जातात, मग त्यावेळेला मग पटपट करायचं म्हणलं की मग लघवीची भावना, शौचाची भावना अडवली जाते. मग अशा वेळेला मुतखडा होतो. आता मुतखडा झालेलाच तर तुम्ही घरगुती उपाय काय सांगाल? तर मुतखड्यावरती तुम्हाला मी घरगुती उपाय या ठिकाणी सांगत आहे. हा उपाय खास आहे, त्यामुळं व्हिडिओ तुम्ही नीट ऐका. जे काही लोक पाहत आहेत व्हिडिओ, मुतखड्यासाठी तुम्हाला जर त्रास भयंकर त्रास असेल तर तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे. या उपायानं बऱ्याच लोकांनी मुतखडे अगदी झरझर पडलेले आहेत. आणि माझे घरगुती उपाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हिडिओ पाहणारे जे प्रेक्षक असतील त्यांना माहिती की मी सांगितलेले घरगुती उपाय खास असतात, ग्रंथात सांगितलेले घरगुती उपाय असतात. आणि हे ग्रंथात सांगितलेले घरगुती उपाय तुमच्या वेगवेगळ्या चमत्कार तक्रारी कमी करतात. मुतखडा असेल, मुळव्याध असेल, तर मुतखड्यासाठी तुम्ही एक उपाय करायचा. काय करायचं? आता बघा, पळसाची फुलं दिसत आहेत सध्या बाजारात, म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही रस्त्याला जर गेलात तर तुम्हाला पळसाची फुलं दिसतील. पळसाची फुलं, त्याला किंशुक म्हणतात. किंशुक म्हणजे पोपटाची जशी टोच असते, पोपटाची टोच बघितली ना, लालसर अशी टोच असते बघा, अशा पद्धतीने. आता मी गेलो नाही ना, तुम्हाला दाखवलं असतं तर माझ्याकडे जुनी आहेत, तर थोडीशी पावडर झालेली आहे त्याच्या. किंशुक, आणि दिसायला मस्त असतं. पांढरा पळस दिसतो, पिवळा पळस दिसतो आणि भगवा पळस दिसतो. आपल्या भागामध्ये म्हणजे विशेषतः कोकण प्रांतामध्ये भगवा पळस जास्त असतो. हा भगवा पळस, पिवळा पळस हा डोळ्यांसाठी खूप चांगला, आणि पांढरा पळस त्याचा मुळीचा अर्क डोळ्यांच्या बऱ्याचशा समस्या कमी करतात. तर पिवळ्या भगव्या पळसाचं म्हणजे थोडंसं केशरी रंगाचा पळस असतो. आता बघा, थोड्या दिवसांनी रंगपंचमी सुद्धा येईल. या रंगपंचमीला तुम्हाला मी सर्व लोकांना एक हात जोडून विनंती करतो, वेगवेगळे केमिकलयुक्त कलर्स वापरू नका. केमिकलयुक्त कलर्स बिलकुल वापरू नका. हे कलर वापरताय तुम्हाला त्रास होईल. तर तुम्ही काय करणार? तुमच्या लहानग्यांना काय करायला देणार? काय करायचं? पळसाची फुलं आणायची आणि बादलीवर गरम पाणी थोडं करायचं आणि थोडीशी एवढी पळसाची फुलं आणायची, चांगली अशी कोळायची आणि गाळायची. झाला एकदम केशरी कलर. मग तो डोळ्यात गेला, केसांना लागला तरी विशेष असा काही दुष्परिणाम होत नाही.
तर तुम्हाला मुतखड्यासाठी जर तुम्हाला शेळीचं दूध भेटलं, मी माझी बरीचशी औषधं, माझे बरेचसे उपाय मी शेळीच्या दुधातून करायला सांगतो. का तर शेळीची दूध म्हणजे शेळी ही औषधी पाला पुष्कळ प्रमाणात खाते. औषधी पाला पुष्कळ प्रमाणात खाते. शेळी ही रानामध्ये चरते आणि म्हणजे बऱ्याच जणांनी आम्ही प्रत्यक्ष बघितलेले की शेळीला औषधी पाला जरा जास्त आवडतो. मुंडीचा पाला आवडतो, गोरखमुंडीचा पाला आवडतो, बारीक बारीक. तर गोरखमुंडी तुम्हाला मी दाखवेल, त्याचा फायदा डोळ्यांसाठी खूप चांगला असतो. तर या गोरखमुंडीसाठी एकदम असे जे काय म्हणजे बोराची पानं, भरपूर अशी औषधी पाला जो उपयोगाला असतो, तर ती पाला शेळीला आवडतो. हा शेळी औषधी पाला खाल्ल्यामुळं तिचे जे काही दूध असतं हे दूध कसदार असतं. तर तुमच्या लहान बाळांना, तुमच्या लहान घरातील वयोवृद्ध माणसांना शेळीचं दूध जर भेटलं, मी तर म्हणतो कुत्री मांजरी लेपटाळण्यापेक्षा एखादी शेळी घरात पाळलेली कधी चांगली. ही शेळी तुम्हाला फक्त तिला फक्त चारा आणि चारा फक्त थोडंसं आणायचं, थोडं कष्ट करावे लागतील. हे शेळीचं दूध हे औषधी असतं. हे शेळीचं दूध पचायला हलकं असतं. हे शेळीचं दूध पचनाचे वेगवेगळे ज्यांना विकार असतात, उदाहरणार्थ सांगायचं IBS वगैरे असेल तर त्यांना ते त्रास कमी करतं. आता तुम्हाला मुतखड्यासाठी कसा वापर करायला सांगतो. साधारण तुम्ही एक अर्धा कप दूध घ्या. शेळीचं दूध मिळालं अतिउत्तम, किंवा साधं आपलं दूध मिळालं चालतं. अर्धा कप दूध घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं आपण जे काय 2 ते 3 फुलं, कुठली पळसाची फुलं थोडीशी उकळवायची थोडीशी, किंवा त्याची पावडरसुद्धा केली तरी चालेल. आणि थोडी उकळून, थोडंसं गाळून, थोडी साखर टाकून जर तुम्ही पिताय तर लघवीची आग, लघवीची जळजळ, लघवीला तिडका मारत असेल, लघवीचे वेगवेगळे त्रास असतील, हे त्रास सर्व कमी होतात. तर एकदम खास असे उपाय असतात आणि बऱ्याच गोष्टीचा त्याचा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो. मुतखडे झरझर विरघळतात. इतका साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मुतखड्यावरती फायदा करून घ्या. आता मुळव्याधचा त्रास झाला असेल, मुळव्याधामुळे असं बघा, मुळव्याधाचे 2-3 प्रकार पडतात ढोबळ मानानं. कोरडी मुळव्याध, त्या ठिकाणी शौचाला कुंथावं लागलं की त्या ठिकाणी त्रास होतो. रक्त पडतं, बऱ्याच लोकांना रक्त पडतं. फिशर असतं, फिशर म्हणजे त्या शौचाच्या जागी अशी भेग पडते आणि शौचा केल्यानंतर आग होते, जळजळ होते, खूप त्रास असतो. तर तुम्हाला फिशरचा त्रास असेल तर फिशर त्रास जर तुम्हाला तात्काळ थांबवायचा असेल, लागलीच थांबवायचा असेल फिशर त्रास, तर तुम्हाला मी उपाय सांगतो. उपाय असा आहे, बाजारामध्ये शतधौत घृत नावाचं औषध मिळतं. शतधौत घृत म्हणजे 100 वेळा धुतलेलं तूप. हे 100 वेळा धुतलेलं तूप बाजारामध्ये शतधौत घृत हे अत्यंत उपयोगाचं असतं. हे शतधौत घृत तुम्ही लोकल ॲप्लिकेशन करायचं, म्हणजे शौचाच्या जागी सारखं लाव. संडास केल्याच्या अगोदर, संडास केल्यानंतर, म्हणजे संडासच्या जागी असणारा दाह कमी होतो, संडासच्या जागी असणारी आग कमी होते आणि जी काही भगभग असते ती भगभग कमी होते. तुम्ही आहारामध्ये हिरवी मिरची कसलीच खायची नाही. आहारामध्ये चहा बिलकुलच सेवन करायचं नाही. तर चहा तुम्हाला असेल म्हणजे आलं, अद्रक सर्व कंदराम श्रेष्ठ, आल्याचा वापर हा केला जावा. आता बऱ्याच लोकांना मुळव्याधाचा त्रास असतो. तर मुळव्याधाच्या त्रासावरती एक भाजी तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो. भाजी आहे सुरणाची भाजी. भाजीवाले जे असतात त्यांच्याकडे तुम्ही जायचं आणि त्यांना म्हणायचं सुरण आम्हाला द्या. म्हणजे साधारण कंद असतो, बारीक कापा करायच्या. आपण बटाटा कसा करतो, फ्राय, तुपातून फ्राय करायचा. आणि तुपातून केलेला बटाटा फ्राय हा तुम्हाला वेगवेगळ्या त्रास कमी करून जाईल. तुम्हाला शौचाला अशी मोकळी होऊन जाईल, संडासला अशी मोकळी होऊन जाईल आणि जो काही मोड असतो हा मोड कमी करून जाईल. तुम्ही 1 वाटी ताक, आयुर्वेदामध्ये भोजनांते पिबेत तक्रम असं सांगितलेलं आहे. मुळव्याधाच्या लोकांनी, जी लोकांना मुळव्याध त्रास आहे त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. भोजनांते पिबेत तक्रम, जेवण झालं की 1 वाटी ताक, त्याच्यामध्ये 1 चिमटी जिरपूड आणि 1 चिमटी सैंधव पूड जर तुम्ही घेताय तर मुळव्याधचा त्रास कमी होऊन जातो. मुळव्याधचा त्रास हा कमी होऊन जातो. एक चित्रक नावाचं औषध आयुर्वेदामध्ये आहे, चित्रक. हे चित्रक म्हणजे कोरडी मुळव्याध असेल, मोडाची जागा असेल, मोड 2-3 मोड बाहेर आपले असेल, तर चित्रकाची पावडर काय करायची, 1 वाटी ताकामध्ये थोडीशी अर्धा चिमटी चित्रकाची पावडर मिक्स करून जर तुम्ही जेवण झालं एक थोडंसं अर्ध्या तासाने घेताय तर तुमच्या मुळव्याधाचे बरेचसे त्रास कमी होऊन जातील.
चित्रकाचा त्रास. परंतु ज्या ठिकाणी ज्यांना दाह होते, ज्यांना आग होते, ज्यांना भगभग होते, त्यांनी चित्रकाचा प्रयोग मात्र हा करायचा नाही. तर आता दाह झाले, आग झाले, रक्त पडतंय, तर त्यांनी एक उपाय सांगतो. ज्यांना दाह होते, आग होते, त्यांनी काय करायचं, 1 कप दुधामध्ये 1 चमचा तूप, 1 कप दुधामध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा खडीसाखर असं मिश्रण मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर सेवन करताय, तर संडाच्या ठिकाणी असणारी दाह होत, संडाच्या ठिकाणी आग ही कमी होऊन जाते. दुर्वा हरळी अशी वाटायची, कुटायची, त्याचा रस करायचा आणि तो शौचाच्या जागेत तुम्ही धुताय तरी सुद्धा शौचाच्या जागा असणारी दाह, शौचाच्या जागी असणारी आग, भगभग ही कमी होऊन जाते. अहो सोपे उपाय असतात, सिंपल उपाय असतात. हे उपाय तुम्ही सर्व लोकांनी केले पाहिजेत. आता बरीच लोक आम्हाला असं विचारतात की आम्हाला वारंवार सर्दी होते, वारंवार शिंका येतात, वारंवार डोकं दुखतं. तर सर्दी शिंका ही वारंवार होत असेल तर कारणं बघायला लागतात. आता तुम्हाला कारण सांगतो. कारण साधं सोपं असतं. बऱ्याच लोकांना रात्री झोपताना पाणी प्यायची सवय असते, म्हणजे वाईट सवय थोडक्यात. तर रात्री झोपताना तुम्ही पाणी पिऊ नका. हे पाणी पचलं जात नाही. हे पाणी पिल्यामुळं कफ तयार होतो आणि हा विकृत कफ मग छातीत जाऊन बसतो आणि मग कफ संचित झाल्यामुळं मग छातीमध्ये कफ होतो आणि वेगवेगळे त्रास होत असतात. तर किमान अर्धा ते पाऊण तास झोपण्याच्या अगोदर पाणी पिऊ नये. दुपारी झोपू नये. काही गोष्टी सांगतो. वर एकदम फॅन आहे, फॅन गरगर फिरतोय, साहजिकच म्हणजे कानामध्ये, नाकामध्ये, म्हणजे बऱ्याच ठिकाणी वारा जोरात लागतो आणि हा जोरात लागणारा वारा तुम्हाला वेगवेगळे त्रास कमी करतो. मग सर्दी होते, सायनस होतो, डोकं दुखतं, शिंका येतात. मग सर्दी, शिंका, डोकेदुखीमुळे तुम्ही हैराण होता. मग सर्दी, शिंका, डोकेदुखी तुम्हाला जर कमी करायची असेल तर तुम्हाला मी बऱ्याच लोकांना सांगत असतो, साधे उपाय असतात. तुम्ही पुदिना अर्क बाजारामध्ये मिळेल. पुदिना अर्क, ओवा फूल अर्क आणि भीमसेनी कापूर समप्रमाणात घ्यायचं. भीमसेनी कापूर साधारण 15 ग्रॅम घ्या. भीमसेनी कापूर 15 ग्रॅम, ओवा फूल अर्क 15 ग्रॅम आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते 3 अर्क एकत्र करायचं, बाटलीमध्ये ठेवायचं. रोजरच्या बाटलीत ठेवलं तर मग अशा पद्धतीने तुम्ही वास घेतला, तुम्हाला बरेचसे त्रास कमी होऊन जातील. डोकेदुखीवर लावू शकता. मल्टीपर्पज असतं. त्याच्यामध्ये तुम्ही परत लसणीचा अर्क टाकू शकता, दालचिनीचा अर्क टाकू शकता. असे अर्क टाकून एकदम घरच्या घरी एक पेन निवारक औषध तुम्ही तयार करू शकता. पेन निवारक औषध, दालचिनी अर्क, लसूण अर्क तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. बरेच अशा अर्क टाकून उष्ण तीक्ष्ण थोडेसे, परंतु न त्रास होणार आहे, तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. बरेच लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. बघा, थोडी गरमी वाढलेली आहे. आता गरमी उष्णतेमुळं म्हणजे थोडीशी थंडी, म्हणजे होळी आली आणि थंडी पळाली अशी एक म्हण आहे आपल्याकडं. होळी आली, थंडी पळाली. तर थंडी थोडीशी कमी झाल्यानंतर, थोडासा ऊन लागल्यानंतर त्रास काय काय असतात तुम्ही कमेंट करा बघू, काय काय त्रास असतात, म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईल. एक तर डोळ्याची आग होते, एक तर डोळ्याची जळजळ होते. डोळ्याची आग, डोळ्याची जळजळ, हातापायाची आग होते, हातापायाची जळजळ होते आणि मग डोकं दुखतं, डोळे असे तारवडतात, अशा बऱ्याचशा समस्या होतात. काही काही लोकांना इतका भयंकर त्रास होतो की सारखेच डोळ्यावरती पाणी मारतात. मग तुम्हाला मी एक उपाय सांगतो. हा उपाय सर्व लोकांनी करायचा आणि या उपायाचा फायदा हा बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने होत असतो. उपाय काय आहे? साधा उपाय, सिंपल उपाय. काय करायचं? देशी गुलाबाच्या पाकळ्या, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता थोडासा उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी तुम्हाला मी उपाय सांगतो. देशी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या. आता तुम्ही म्हणाल देशी गुलाब आता कुठं आणायचं? मागवा देशी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या. साधारण 1-2 फुलं मागवली तरी चालतील. एक अर्धा कप गरम पाण्यामध्ये देशी गुलाबाच्या पाकळ्या जरा कुस्करून टाकायच्या. गरम पाणी घ्यायचं, कुस्करून टाकायच्या. कुस्करून टाकलं की थोडंसं मग झाकण ठेवायचं. गार झालं, गाळायचं. गाळल्यानंतर मग ते औषधी म्हणजे एक औषध तयार होऊन जाईल. हे औषधं तुम्ही 3-3, 4-4, 5-5 थेंब डोळ्यामध्ये टाकले, डोळ्याची आग, डोळ्याची जळजळ कमी होऊन जाते. हातापायाची आग होत असेल, तुम्हाला हातापायाची जळजळ होत असेल, हातापायामध्ये असं तीव्र आग होते बघा, तीव्र जळजळ होते, मग अशा वेळेला देशी गुलाबाच्या पाकळ्या 2-4 जरी थोड्याशा तुकडे चावून खाल्लं, थोडी खडीसाखर टाकून खायची. थोडं खायला थोडं तुरट लागतं,
देशी गुलाबाच्या पाकळ्या. थोडं खडीसाखर चावून चावून खाल्लं तरी बघा हातापायाची आग, डोळ्याची जळजळ कमी होऊन जाते. सिंपल उपाय. मेहंदी घ्यायची. मेहंदी माहिती आहे बऱ्याच लोकांना. मेहंदी म्हणलं की माणसांना मेहंदीचा कोण आठवतो, परंतु मेहंदीचा कोण नाही. मेहंदीची पानंसुद्धा वाळवून तुम्ही पावडर करू शकता. बारीक असा लगदा करायचा, पानं वाळवायची आणि तुमच्या तळ हाताला असा लेप लावता तर बघा हातापायाची आग, हातापायाची जळजळ, डोळ्याची जळजळ ही कमी होऊन जायची. तर हा सोपा उपाय आहे, हा सिंपल उपाय. डोळ्याची आग, डोळ्याची जळजळ कमी करण्यासाठी मेहंदीच्या पानांचा प्रयोग. हा प्रयोग तुम्हाला फायद्याचा होणार आहे. हा प्रयोग तुम्हाला वेगवेगळ्या त्रासातून तुम्हाला मुक्तता करेल. आता आम्हाला असे बरेच प्रश्न विचारले जातात की बरेच लोक वेगवेगळे कमेंट करतात. कमेंट असे असतात की खूप पाणी पिले आणि त्यामुळे वजन वाढतं. आता बघा थोडंसं गरम व्हायचं जर की माणसं भरपूर पाणी पितात. अगदी आदाशासारखं पाणी पितात. म्हणजे बाटलीच्या बघा ही बाटली आहे, ही बाटलीच्या बाटली पाणी पिणारी माणसं बघितलेली जातात. म्हणजे तोंड लावलं की पूर्ण बाटली संपल्याशिवाय ती बाटली बाजूला करायची नाही. हे असे काही लोक असतात. तर ह्या पाणी पिल्यामुळं बऱ्याच लोकांची वजनं वाढतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? वजन कमी करण्यासाठी, वाढलेले वजन, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पाणी पिऊ नका असं म्हणताय का? तर आयुर्वेदामध्ये काय असं त्याचा काय उल्लेख आहे का? तर आयुर्वेदामध्ये पाणी पिलं पाहिजे. केव्हा पाणी पिलं पाहिजे? तर तुम्हाला तहान लागली की पाणी पिलं पाहिजे. आता बघा मला बोलून कसा कोरडा झालेला आहे. साहजिकच मी आता तुला पाणी पितोय. तुम्हाला मी प्रत्यक्ष उदाहरण देतोय. माझा घसा कोरडा झाला म्हणून मी पाणी पितो. कारण मगापासून माझी 20-22 मिनटं चालली आहे, बडबड चालू आहे. घरगुती उपाय तुम्हाला सांगतोय. तर माझा घसा कोरडा पडला आहे, मी पाणी पितो. घसा कोरडा पडला नाही, काय नाही आणि तुम्ही टी व्हीवरती बघताय की दिवसाला 3 लिटर पाणी पिलं पाहिजे, दिवसाला 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, तर ते चुकीचं आहे. आपलं शरीर पाणी मागतं की किती पाणी प्यावं, किती पाणी पिऊ नये. आपलं शरीर मागतं. त्या अनुषंगाने आपण पाणी पिलं पाहिजे. परंतु या पाणी पिल्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांची फुफशी होतात. बघा वजन वाढतं. बऱ्याच लोकांची वजनं वाढतात, फुफशी होतात. तर हे वजन कमी कसं काय करेल? ज्यांना केवळ पाणी प्यायची एक आदत लागलेली आहे, बुरी आदत लागलेली आहे, चुकीची सवय लागलेली आहे. तर ती चुकीची सवय मोडण्यासाठी तुम्ही आलंयुक्त पाणी प्या, सुंठयुक्त पाणी प्या. हे सुंठयुक्त पाणी कसं प्यायचं तुम्हाला सांगतो. साधारण 1 कप पाण्यामध्ये साधारण एक अर्धा चिमटी सुंठ पावडर टाकायची. 1 कप पाणी तुम्हाला प्यायचं आहे. त्या कपभर पाण्यामध्ये अर्धा चिमटी सुंठ पावडर थोडीशी घोळायची आणि प्यायची. जास्त घ्यायची नाही. हे आलंयुक्त पाणी, हे सुंठयुक्त पाणी तुम्हाला वेगवेगळ्या त्रासातून तुमची मुक्तता करून जाईल. अपचन असेल तर त्याच्यावरती काही बऱ्याच लोकांना बघा अन्न पचत नाही, अन्न जिरत नाही, खाल्लेलं पचलं की ढेकरा येतात, जुलाब लागतात. अशाने सुद्धा सुंठयुक्त पाणी थोडंसं प्यावं. आमची बरीचशी औषधं आम्ही बऱ्याच लोकांना सांगत असताना सुंठयुक्त पाण्यातून घ्यायला सांगतो. ज्यांना शक्यतो वाताचे त्रास आहेत, ज्यांना पचनाचे त्रास आहेत, त्यांनी सुंठयुक्त पाण्यातून औषधं घेतली तर वेगवेगळ्या त्रासातून त्यांना नक्कीच त्यांचा फायदा होत असतो. तर आता बघा बरेच लोक आम्हाला असं विचारतात की आम्हाला वजनं वाढवायचे, शरीरासाठी बारीक आहे, कृश आहे आणि वजन वाढवायचं आहे. तर वजन वाढण्यासाठी एक सर्वात सोपा घरगुती उपाय, परिणामकारक घरगुती उपाय काय सांगतात? तर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही आलेपाक घरी तयार करा. आलेपाक तुम्ही जुन्या काळी एस टीने जर प्रवास केलेला असेल तर एस टीमध्ये प्रवास करताना बघा आलेपाक विकला जायचा. आलेपाक आजही बऱ्याच ठिकाणी आलेपाक मिळतो. तर हा आलेपाक हा औषधी असतो. आता आलेपाक घरी कसं करायचं आहे असं तुम्ही मला प्रश्न विचारणार, मला साहजिकच आहे. तर आलेपाक घरी तयार करण्यासाठी आलं घ्या, अद्रक घ्या. अद्रक घ्यायचं, त्याचा रस करायचा, थोडं पाणी टाकून कुटून रस करायचा, 1 बाग घ्यायचा. साधारण आल्याचा रस समजा तुम्ही एक 100 ml घेतला, 200 ग्रॅम तुम्ही साखर त्याच्यामध्ये टाकायची, 200 ग्रॅम आणि साधारण 300-350 ml
किंवा 400 ml दूध घ्यायचं आणि उकळवायचं आणि एक तारी असं पाक तयार झाला की वड्या तयार करायच्या. ह्या वड्या, ह्या आलेपाकाच्या वड्या, ह्या तुम्ही तर चघळताय. आलेपाकाच्या वड्या म्हणजे मस्त लागतं, बर्फीसारख्या लागतात. तुम्ही बघा, करून बघा. पुन्हा कृती सांगतो. आलं घ्यायचं, रस काढायचा 100 ml, साखर घ्या 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये टाकायचं आणि दूध घ्यायचं. दूध 300, 350, 350, 400 ml म्हणजे अर्धा लिटरला थोडं कमी. असं उकळवायचं चांगलं आणि मग फक्त अशा एक तारी पाक झाला की मग वड्या तयार करायच्या, छोट्या छोट्या वड्या तयार करायच्या, आलेपाकाच्या वड्या. या आलेपाकाच्या वड्या ज्यांना वजन कमी झालेलं असतं, ज्यांना वजन वाढवायचं असतं त्यांच्यासाठी उपयुक्त. त्यांनी वजन वाढतं, पचनक्रिया चांगली सुधारते. तर हे आम्ही आमच्या चिकित्सालयामध्ये सुद्धा करत असतो आलेपाकाच्या वड्या. ह्या आलेपाकाच्या वड्या विशेषतः लहान मुलं आवडीने खातात. लहान मुलं खातात, वयस्कर माणसं हे आवडीने खातात. तर या आलेपाकाच्या वड्या अत्यंत उपयुक्त, अत्यंत चविष्ट लागतात. अगदी आपण गोड पेढा बर्फी कसा खातो म्हणजे आवडीने खातो, पण जास्त दिवस टिकत नाही त्या. म्हणजे समजा आता तुम्ही केलं की 15-20 दिवस 25 दिवस टिकतात. असे भरपूर 2-2, 3-3 महिने काय टिकत नाही. म्हणजे लागेल तशा आम्ही करत असतो या आलेपाकाच्या वड्या. या आल्याचा रसापासून तयार केलेल्या आलेपाकाच्या वड्या आणि एकदम पचनाला चांगल्या. प्रवासामध्ये आलेपाकाच्या वड्या लोक आजही सेवन करतात. तुम्ही लाईक करायला थोडं विसरताय बरेच लोक. लाईक मात्र अवश्य करत जा, कारण मी एक महत्त्वाचे असे खजिना जो बघा, आलेपाक माहिती आहे पण तो आलेपाकाची कृती माहीत नाही, ग्रंथोक्त आलेपाकाची कृती माहीत नाही. बाकी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे आलेपाक चविष्ट असतं. आलेपाकाचा फायदा 100% बऱ्याच लोकांना होत असतो. आता एक महत्त्वाच्या अशा प्रश्नांना हात घालतो आणि लाईव्ह सेशन किंवा जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्हाला मी संपवतो. लैंगिक कमजोरीचा त्रास बऱ्याच लोकांना होत असतो. शारीरिक कमजोरीचा त्रास बरेच लोक त्यासाठी वैतागतात अक्षरशः. तर सगळ्यात सोपा उपाय तुम्हाला सांगतो. आजकाल महागडी लोक वेगवेगळी टॉनिकं घेतात त्या संदर्भातली, आणि मग त्याचं साहजिकच त्या टॉनिकाचा दुष्परिणामसुद्धा बऱ्याच लोकांना होत असतो. महागडी टॉनिकं, महागडी औषधं घेण्यापेक्षा तुम्हाला मी एक या ठिकाणी उपाय सांगतो. हा उपाय खास आहे. माझ्या बऱ्याच रुग्णांवरती हा प्रयोग केलेला आहे. या प्रयोगाचे फायदे अत्यंत सकारात्मक असे आलेले आहेत. शारीरिक कमजोरीसाठी त्रास, आता म्हणजे कसं असतं, ते गोष्ट उघडपणाने लोक बोलत नाहीत किंवा उघडपणाने त्याविषयी चर्चा करत नाहीत. परंतु ही गोष्ट समस्या आहे, समस्येचं उत्तर हे दिलंच पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, आलं घ्यायचं. आलं तुम्ही म्हणताल की डॉक्टर विलास शिंदेने आल्याचं पुराण काय झालेलं आहे, कारण अद्रक सर्व कंदनाम श्रेष्ठ. सर्व कंदांमध्ये आलं श्रेष्ठ कुठलं नाही, अद्रक सारखं श्रेष्ठ कुठलं नाही. आणि आलं जर जेवणात घातलं नाही तर आलं जेवणाला चव येईल का हो, मला सांगा बरं. जेवणाला कसलीच चव येणार नाही. त्यामुळे अद्रक सर्व कंदनाम श्रेष्ठ असं आयुर्वेदामध्ये म्हटलं गेलं. तर आता अद्रक कसं करायचं तुम्हाला सांगतो. काय करायचं, आलं घ्यायचं, कुटायचं, त्याचा रस करायचा. साधारण 2 ते 3 चमचे आल्याचा रस करायचं. एक अर्धा चमचा खडीसाखर त्यात मिक्स करायची. अर्धा चमचा खडीसाखर, 2 चमचे आल्याचा रस एकत्र मिक्स करून थोडी जिरपूड टाकायची. जिरं सगळ्यांना माहिती आहे. जिरं थोडंसं कुटायचं, त्याची पावडर टाकायची आणि एकत्र मिक्स करून सकाळ संध्याकाळ सेवन करताय तर हे मिश्रण हे तुमचं कमजोरीवरती एक प्रकारचं एक उत्तेजना मिळते त्या भागामध्ये आणि रिझल्ट चांगले आहेत ह्याचे. साधा सोपा उपाय, अति उत्कृष्ट असा उपाय. बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होत असतो. आता बऱ्याच लोकांना म्हणजे कमजोरीसाठी माणसं वेगवेगळे सर्च करत असतात. त्यांनी आलाच्या रसाचा, जिऱ्याचा आणि खडीसाखरेचा प्रयोग हा अवश्य करून घ्यावा. त्याचा बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा हा 100% होत असतो. या साऱ्या गोष्टी असतात. या साऱ्या गोष्टींचा फायदा सर्व लोकांनी केला गेला पाहिजे. तुम्हाला लैंगिक कमजोरीसाठी आल्याचा रसाचा प्रयोग करायला सांगितलेला आहे. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलेपाकाचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. आणि वजन कमी करायचं असेल आणि पाणी प्यायची, तर भरपूर लोकांना पाणी सतत प्यावं लागतं. तर सतत पाणी प्यायचं असेल तर तुम्ही त्या लोकांनी ज्यांना सतत वजन कमी करायचं आहे, पाणी प्यायची सतत इच्छा आहे, त्या लोकांनी सुंठयुक्त पाणी प्यावं असा संदेश मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर ह्या गोष्टी आहेत, या गोष्टी मी
मी छोटे-छोटे सुरुवातीला खूप व्हिडिओ द्यायचे. परंतु YouTubeचा विचार केला तर YouTube हे तुम्ही म्हणताल डॉक्टर बिलास शिंदे मोठे-मोठे काय व्हिडिओ द्यायला लागले. मी खूप म्हणजे माझ्या YouTubeवरती मी जेवढी मेहनत केली तेवढी मेहनत मला वाटतं कोणी शक्यतो केली नसेल. तर खूप असे छोटे-छोटे व्हिडिओ द्यायचे. पण YouTube असं छोट्या-छोट्या व्हिडिओना असे विशेष असं खूप असं लोकांना दाखवत नाही. मग मी मोठे-मोठे व्हिडिओ आता चालू केलेले आहेत. जेणेकरून ते व्हिडिओ म्हणजे मोठ्या व्हिडिओंना वॉच टाईम बराच मिळतो आणि मग जास्तीत जास्त जणांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचले जातात. त्याचा फायदा होत असतो. कारण कसं असतं आपण एवढे कष्ट करतो. मी वेगवेगळे उपाय सांगतो. हे उपाय सर्व लोकांपर्यंत गेले पाहिजे. सर्वांना याचा फायदा अवश्य व्हायला हवा. त्या अनुषंगाने मी बरेच गोष्टी सांगतो आणि सांगत असताना काय आडपडदा ठेवत नाही, की बाबा तुम्हाला म्हणजे असं ह्याच्यात बोलत नाही. जे आहे ते सर्व असं सगळं सांगून मोकळं होत असतो. त्यामुळे सर्व लोकांनी सांगितलेल्या गोष्टी सांगितलेले व्हिडिओ बघत जावा आणि बरेच उपाय सांगितलेले आहेत. असं नाही की आता अर्ध्या तासाचा मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. हा अर्ध्या तासामध्ये नाही म्हटलं तर तुम्हाला एक 12-13 घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओच्या निमित्तानं एक अर्ध्या तासाच्या वरतीच तुम्हाला मी बऱ्याच दिसेल. फक्त तुम्ही टिकून राहा. तुम्ही टिकून राहा. टिकून राहाल तर तुम्हाला फायदा होईल. असं नाही की तुम्हाला मी बाकीचं काही गोष्टी सांगतोय आणि उपायच काही सांगत नाही असं होणार नाही. जास्तीत जास्त उपाय थोडंसं कसं असतं उपाय सांगताना सुद्धा थोडंसं वेगळ्या अंगाने सांगितले पाहिजेत. म्हणजे ते उपाय लक्षात येतात. आणि फक्त तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ बघत चाल त्यावेळेला फक्त एक वही, पेन जवळ घेऊन ठेवा. वही, पेन जवळ घेऊन ठेवताल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी या लक्षात येऊन जातील. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना त्याचा फायदा हा 100% होईल. रामकृष्ण.